नमस्कार. स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 3 पॉलिनॉमियल्स बहुपदी. आत्तापर्यंत आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 चे 2 चॅप्टर पूर्ण केले आहेत आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2 चे सुद्धा 2 चॅप्टर पूर्ण केलेले आहेत. मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा फर्स्ट चॅप्टर शेप्स, सेकंड चॅप्टर रियल नंबर्स आपला पूर्ण आहे. आज आपल्याला जो थर्ड चॅप्टर आहे पॉलिनॉमियल्स या चॅप्टरला सुरुवात करायची आहे. बहुपदी. तर पॉलिनॉमियल्स म्हणजे काय, त्याची इंट्रोडक्शन, त्याची ओळख, बहुपदीची ओळख ती आपण सुरुवातीला करून घ्यायची. तत्पूर्वी या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे त्याबद्दलचा आढावा पहिल्यांदा आपल्याला घ्यायचा आहे. तर पाहू बघा या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं. चला शिकूया किंवा लेट स्टडी. टीचिंग पॉइंट्स पहा. पहिल्यांदा आपल्याला या चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शन टू पॉलिनॉमियल्स म्हणजेच या पॉलिनॉमियलचं इंट्रोडक्शन, ओळख करून घ्यायची आपल्याला. कशाला म्हणतात पॉलिनॉमियल्स, पॉलिनॉमियल्स म्हणजे काय, पॉलिनॉमियलचे प्रकार कोणते आहेत, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स, या गोष्टींचा विचार आपल्याला या पहिल्या भागामध्ये करायचा आहे. त्यानंतर डिग्री ऑफ दी पॉलिनॉमियल, डिग्री ऑफ दी पॉलिनॉमियल. लास्ट चॅप्टर मध्ये डिग्री ऑफ सर्ड पाहिलेलं आहे तुम्ही, डिग्री ऑफ सर्ड पाहिलेलं आहे. सर्डची डिग्री कशी काय असते ते आपण पाहिलेलं आहे. आज या चॅप्टरमध्ये आपल्याला डिग्री ऑफ दी पॉलिनॉमियल, पॉलिनॉमियलची डिग्री काय असते त्याचाही विचार करायचा आहे. त्यानंतर ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल, म्हणजे हे पॉलिनॉमियल आहे याच्यावर ऑपरेशन्स करायचे. ऑपरेशन्स म्हणजे कोणती, बेसिक प्रक्रिया आहेत आपल्या, बेसिक ऑपरेशन्स आहेत. कोणकोणती, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिवाइड, या 4 जे आपल्या बेसिक ऑपरेशन्स आहेत त्या आपल्याला या पॉलिनॉमियल्सवर ही ऑपरेशन्स आपल्याला करायची आहेत. त्याशिवाय सिंथेटिक डिव्हिजन, संश्लेषक भागाकार पद्धती, या पॉलिनॉमियल्सचा भागाकार करायचा आहे, डिव्हिजन करायचं आहे, त्यावेळेस त्याला एक मेथड आहे, ती सिंथेटिक डिव्हिजन मेथड आहे. ते काय आहे ते आपल्याला या ठिकाणी आपण पाहणार आहोत. व्हॅल्यू ऑफ दी पॉलिनॉमियल, जी पॉलिनॉमियल आहे त्याची व्हॅल्यू काढायची, त्याची व्हॅल्यू काढायची आहे, त्याची किंमत काढायची. त्यानंतर शेवटचा पार्ट रिमाइंडर थेरम, रिमाइंडर थेरम, शेष सिद्धांत असं म्हटलं जातं मराठीमध्ये. तो रिमाइंडर थेरम काय आहे तो आपल्याला यामध्ये या चॅप्टरमध्ये पाहायचा आहे. त्यातला फर्स्ट पार्ट जो आहे तो म्हणजेच इंट्रोडक्शन टू पॉलिनॉमियल्स आज आपण पाहणार आहोत. इंट्रोडक्शन टू पॉलिनॉमियल्स. p cube minus 1 upon 2 p square plus p, comma m square plus 2n cube minus root 5 m raised to 5, comma 6 are all algebraic expressions. हे सगळे काय, हे पहिले एक, हे सेकंड, हे थर्ड, 6 हे काय आहेत, हे अल्जेब्राइक ऑफ एक्सप्रेशन्स आहेत. हे सगळे हे काय आहेत, अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स. इन ऑल अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स गिवन अबव, ही दिलेली जे अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स आहेत हे पहिलं, हे सेकंड, हे थर्ड आणि असे आणखी काही एक्सप्रेशन्स गिवन अबव, द पॉवर्स ऑफ द व्हेरिएबल आर. बघा याची पॉवर काय, व्हेरिएबल काय याच्यामध्ये, पी हा व्हेरिएबल, त्याची पॉवर काय आहे बघा, पॉवर म्हणजे इंडेक्स, त्याचे इंडेक्स काय 3. या पी या व्हेरिएबलची इंडेक्स किती आहे 2. या पी ची पॉवर किती आहे, काहीच नाही डोक्यावर, म्हणजे 1. या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये व्हेरिएबल कोणता आहे, m, त्याची पॉवर बघा किती आहे 2, याची 3, या यांची किती आहे
3 आणि या ठिकाणी m रेज टू 5 म्हणजे पॉवर 5 आहे. 6 याच्यामध्ये जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल दिसत नाही या ठिकाणी, पण आहे तो. त्याची पॉवर किती आहे त्या व्हेरिएबलची? 0 आहे. किती आहे? 0. कारण 6 इंटू समजा x हा व्हेरिएबल असेल तर x रेज टू 0 असतो. x रेज टू 0 म्हणजे 1 येतो. 1 इंटू 6 6 येतं. मग तो या ठिकाणी लिहिला गेलेला नाही. मग काय इथं व्हेरिएबल समजा x असेल तर त्याची पॉवर काय? 1 आहे. म्हणजे पॉवर काय बघा इथं 3 आहे, 2 आहे, 1 आहे. 2, 3, 5 आणि ह्याची 0. हे कसले नंबर आहेत रे सगळे? हे सगळे काय आहेत? पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत. बरोबर? सगळे काय? पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत. ऑर 0 किंवा 0 आहे. कारण इथे 6 इंटू एक्स रेज टू 0 येते म्हणजे पॉवर 0 आहे. म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर्स ऑर 0 असतात. काय? हे जे एक्सप्रेशन्स आहेत कसले? अल्जेब्राइक एक्सप्रेशन. त्यामध्ये असणारे जे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबलची पॉवर काय आहे? पॉझिटिव्ह इंटिजर्स किंवा 0. म्हणजेच काय? पॉझिटिव्ह इंटिजर्स आणि त्यात 0 ऍड केला तर कोणते नंबर असतात ते? होल नंबर. कसला नंबर? होल नंबर. म्हणजे ह्या ज्या पॉवर आहेत त्या सगळ्या होल नंबर. काय आहेत? होल नंबर. मग या ठिकाणी इन an algebraic expression if the power of the variables are whole number then that algebraic expression is known as a polynomial. बघा पॉलिनॉमियल कशाला म्हणतात ते पाहतो. पॉलिनॉमियल म्हणजे काय? एक अल्जेब्राइक एक्सप्रेशन नसतं, वेगळं दुसरं तिसरं काहीही नसतं. मात्र त्या अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये जी काही व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलची पॉवर काय असते? होल नंबर असते. काय असते? होल नंबर. म्हणून या ठिकाणी डेफिनेशन ऑफ द पॉलिनॉमियल इज इन an algebraic expression if the power of the variables are whole numbers then that algebraic expression is known as a polynomial. समजतंय का सगळ्यांना? ठीक आहे. म्हणजे पॉलिनॉमियल म्हणजे काय? अल्जेब्राइक एक्सप्रेशन. पण त्यामध्ये काय असतो? व्हेरिएबल. त्याची पॉवर किती पाहिजे? होल नंबर पाहिजे. होल नंबर म्हणजे कोणते? 0 और सगळे पॉझिटिव्ह. 0 और पॉझिटिव्ह इंटिजर. समजलं? ठीक. पुढे पहा. आता ही जी एक्सप्रेशन्स होती हे पहिलं हे सेकंड. तर थर्ड एक्सप्रेशन जे आहे 6 फक्त. किती आहे? 6 इज ऑल्सो अ पॉलिनॉमियल. 6 हा सुद्धा पॉलिनॉमियल आहे. लक्षात ठेवा. 6 इज ऑल्सो पॉलिनॉमियल. कसं काय रे? त्यात व्हेरिएबल आहे का? आहे ना. कुठे आहे? दिसत नाही. एक्स इथं व्हेरिएबल आहे. त्याची पॉवर किती आहे? 0 आहे. म्हणजे एक्स रेज टू 0. इंडेक्स चॅप्टर मध्ये शिकले तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये. इफ a रेज टू 0 इज इक्वल टू 1 पाहिलंय तुम्ही इंडायसेस चॅप्टर. म्हणून या ठिकाणी 6 इंटू एक्स रेज टू 0. 0 हा होल नंबर आहे पण त्याची व्हॅल्यू एक्स रेज टू 0 इज 1. तो दिसत नाही. म्हणून हा 6 हा सुद्धा एक पॉलिनॉमियल आहे. आणि ह्या पॉलिनॉमियलला कसला पॉलिनॉमियल म्हणतात? हे 6 -7 असो, 1/2, 0, square root of 3, etc. are constant numbers can be called as constant polynomials. त्यांना काय म्हणतात? कॉन्स्टंट पॉलिनॉमियल्स म्हणतात. म्हणजे 6 हा पॉलिनॉमियल आहे. -7 इज ऑल्सो पॉलिनॉमियल. 1/2 इज ऑल्सो पॉलिनॉमियल. 0 इज ऑल्सो पॉलिनॉमियल. कसले पॉलिनॉमियल आहेत सगळे? कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. कसले? कॉन्स्टंट पॉलिनॉमियल्स आहेत.
0 इज ऑल्सो अ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. समजलं का? पॉलिनॉमियल कुणाला म्हणतात समजलं? ठीक आहे. दिलेलं एक्सप्रेशनचं ऑब्झर्व करायचं, त्यामध्ये असणारा व्हेरिएबल कोणता आहे पाहायचा, त्या व्हेरिएबलचा पॉवर पाहायची. तो जर होल नंबर असेल तर तो पॉलिनॉमियल आहे, जर होल नंबर नसेल तर पॉलिनॉमियल नाही. समजलंय? ठीक आहे. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल, हे पॉलिनॉमियल आहे ना, ह्याचे टाइप्स, त्याचे प्रकार पडतात. दोन प्रकारचे प्रकार आहेत, दोन प्रकार प्रकार. पहिला जो आहे तो कशाचा आहे तर पॉल टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन नंबर्स ऑफ टर्म्स. म्हणजे त्या पॉलिनॉमियल्स मध्ये ज्या टर्म्स आहेत त्या किती टर्म्स आहेत त्याच्यावरनं त्याचे प्रकार पडलेले या ठिकाणी पाळलेले आहेत. पहिला प्रकार बघा या ठिकाणी एक्सप्रेशन 2x दिस इज अ पॉलिनॉमियल कॉमा 5 is also polynomial. 2x, how many terms are here? Only one term. 5 is also only one term. Only one term in the polynomial. The polynomial मध्ये किती टर्म्स आहेत? Only one. ज्या पॉलिनॉमियल मध्ये वन अँड ओनली वन टर्म असते अशा पॉलिनॉमियलला काय म्हणतात? मोनोमियल्स असे म्हणतात. काय म्हणतात? मोनोमियल असे म्हणतात, एक पदी असे म्हणतात. जेवढी पद आहेत त्या पदांची संख्या बघायची, ती संख्या ही एकच असेल तर त्याला काय म्हणायचं? मोनोमियल असं म्हटलं जातं. समजले? म्हणजे त्या ठिकाणी पदांच्या संख्येवरून, म्हणजे बेस्ड ऑन नंबर्स ऑफ टर्म्स, नंबर ऑफ टर्म्स याच्यावरून पॉलिनॉमियलचे टाइप पडतात. त्यातला पहिला टाइप आपण पाहिलाय टू, मग काय? मोनोमियल, एकच टर्म, एकच टर्म. सेकंड एक्झाम्पल यात बघा, x raised to 4 plus x. How many terms are here? 1 and plus च्या इकडचे 2. हे दोन टर्म्स प्लस या साइनने जोडलेले आहेत. सेकंड एक्झाम्पल, m square minus 3m. m square is a term and 3m is another term. These two terms, subtraction of these two terms, therefore here how many terms? Two terms. टू टर्म्स इन द पॉलिनॉमियल. ही पॉलिनॉमियल आहे, ही पॉलिनॉमियल आहे, कारण ह्याचा इंडेक्स किती आहे? 4 आहे. या एक्सचा इंडेक्स 1 आहे, ते काय होल नंबर आहे पण पॉलिनॉमियल आहे. m raised to 2 इन काय इथं 2 होल नंबर आहे. m raised to इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे पण हा होल नंबर आहे. पण ह्या पॉलिनॉमियल आहेत, या पॉलिनॉमियल मध्ये 2 टर्म्स आहेत, या पॉलिनॉमियल मध्ये सुद्धा 2 टर्म्स आहेत. अशा 2 टर्म्स असणाऱ्या ज्या पॉलिनॉमियल्स असतात त्यांना म्हणतात बायनॉमियल. these terms are, these polynomials are said to be binomial. समजते? थर्ड टाइप बघा, 1/2y² minus 2y plus 5. This is a polynomial. In this polynomial, how many terms? This is 1/2y². This is a term. Second term is minus 2y and third term is plus 5. बरोबर? तर हे 3 term. Here, how many terms? 3 terms in the polynomial. In this example, x cube, this is a term. Minus cube root of, square root of 3x square, this is second term. And 5x is third. The 3 terms त्यामध्ये, 3 terms in the polynomial. Therefore, this polynomial is said to be trinomial. Okay? Trinomial. एकच टर्म असेल तर मोनोमियल, 2 टर्म्स असतील तर बायनॉमियल आणि 3 टर्म्स असतील तर ट्रायनॉमियल. मोनो 1, बाय 2 and ट्राय मध्ये 3 आले, 3. म्हणून काय म्हणायचं त्याला?
ट्रायनॉमियल. मोनोमियल म्हणजे एकपदी, बायनॉमियल म्हणजे द्विपदी आणि ट्रायनॉमियल म्हणजे त्रिपदी. पदी म्हणजे पद, पद म्हणजे काय, टर्म्स. पॉलिनॉमियल्स आर रिटन ॲज p ऑफ x. ज्या पॉलिनॉमियलचा व्हेरिएबल x असतो अशी पॉलिनॉमियल p ऑफ x लिहिली जाते. ज्या पॉलिनॉमियलची व्हेरिएबल m असेल त्याला q ऑफ m असं काही नाही बरं का, p ऑफ m सुद्धा असतो, p ऑफ m असा सुद्धा असतो. जर त्याचा व्हेरिएबल y असेल तर p ऑफ y म्हणा किंवा q ऑफ y म्हणा किंवा r ऑफ y म्हणा, अकॉर्डिंग टू दी व्हेरिएबल. व्हेरिएबलच्या आधारे लिहायचे. जर व्हेरिएबल x असेल तर ब्रॅकेटमध्ये x टाका, m असेल तर m टाका, y असेल तर y टाका, z असेल तर z टाका, s असेल तर s टाका. फॉर एक्झाम्पल, p of x, this is a polynomial. In this polynomial variable x, x cube plus 2x square plus 5x minus 3. ही जी पॉलिनॉमियल आहे, या पॉलिनॉमियल मध्ये x हा व्हेरिएबल आहे, म्हणून या पॉलिनॉमियलला p of x असे लिहिलं जातं. या पॉलिनॉमियल मध्ये m हा व्हेरिएबल आहे, म्हणून याला q of m असे लिहिलेलं आहे. समजते का, समजते का? मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल हे काय टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स आहेत. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. पुढे आपल्याला पाहिजे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स काय आहे ते काय? डिग्री, डिग्री म्हणजे काय, हायेस्ट पॉवर. डिग्री म्हणजे काय, हायेस्ट पॉवर. हे सर्ड मध्ये तुम्ही पाहिलेलं तेच या ठिकाणी तशाच प्रकारचं. तर डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. जर त्या पॉलिनॉमियल मध्ये एकच व्हेरिएबल असेल तर त्याची डिग्री काय असते हे आपण पाहू. इन केस ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल, काय म्हटलंय, वन व्हेरिएबल, the highest power of the variable is called the degree of the polynomial. त्यामधला जो व्हेरिएबल आहे त्याची डिग्री, हायेस्ट डिग्री जी असते ती डिग्री म्हणजे त्याची काय असते, त्या पॉलिनॉमियलची डिग्री असते. हायेस्ट पॉवर म्हणजे त्या पॉलिनॉमियलची डिग्री. वन व्हेरिएबलचा पाहतोय सध्या. द डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल 2x raised to 7 minus 5x plus 9 हा एक पॉलिनॉमियल आहे का, पॉलिनॉमियल आहे. यामध्ये डिग्री बघा, हायेस्ट पॉवर बघा, x raised to 7 7 पॉवर आहे, x raised to 1 1 पॉवर आहे, 9 इथं म्हणजे ह्याची पॉवर किती आहे, 0 आहे, x raised to 0 आहे. मग 7 1 0 यातली हायेस्ट पॉवर कोणती, 7. म्हणून या पॉलिनॉमियलची डिग्री किती, 7. हायेस्ट पॉवर जी असते त्याला तीच म्हणजे त्याची डिग्री असते. या व्हेरिएबल, या पॉलिनॉमियल मध्ये एकच व्हेरिएबल आहे, एक्स हा एकमेव व्हेरिएबल आहे, म्हणून ह्याला वन व्हेरिएबल पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल म्हटले. त्याची हायेस्ट पॉवर 7 आहे, म्हणून या पॉलिनॉमियलची डिग्री काय, 7. डिग्री ऑफ एनी नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज 0. नॉन झिरो पॉलिनॉमियल माहिती आहे आपण आत्ताच पाहिलं होतं मागच्या, है ना, आत्ता थोड्या वेळापूर्वी. त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. 6 हा कॉन्स्टंट पॉलिनॉमियल, 9 हा कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे, 0 सुद्धा कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे, पण 0ला थोडं बाजूला ठेवा, 0ला थोडं बाजूला. तर अशा प्रकारचा कुठलाही 1/2 3/9 असं कुठलाही घ्या, 3/10 कुठलाही घ्या, अशा प्रकारचे जे पॉलिनॉमियल्स असतात त्या पॉलिनॉमियल हे कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असतात. आणि ह्या सगळ्या कॉन्स्टंट पॉलिनॉमियलची डिग्री किती असते, 0. डिग्री ऑफ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज 0. मात्र 0 या पॉलिनॉमियलची डिग्री किती, डिग्री ऑफ 0 पॉलिनॉमियल इज नॉट डिफाइन्ड.
हे आम्हाला सांगता येत नाही, अव्याख्येय आहे. आता हे झालं वन व्हेरिएबल मध्ये. तर डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन टू व्हेरिएबल मोर दॅन वन म्हणजे 2, 3 काय असेल त्यांची डिग्री काय असते. द हायेस्ट सम बेरीज बरं का आता ऑफ द पॉवर्स ऑफ व्हेरिएबल इन ईच टर्म, प्रत्येक टर्म मधल्या बरं का, प्रत्येक टर्म मधल्या जे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबलची पॉवर त्यांची सम करायची ऑफ द पॉलिनॉमियल इज द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. फॉर एक्झाम्पल हे बघा पहिलं उदाहरण 3m क्यूब n raised to 6 plus 7m square n raised to 3 minus mn is a polynomial in two variables m and n. बघा ना, त्यात m आणि n हे दोन व्हेरिएबल, m आणि n हे दोन व्हेरिएबल आहेत. त्यांच्या पॉवरचे काय करू आपण, सम करू. हे m चा पॉवर किती आहे रे, 3, n ची 6, 3 प्लस 6 किती, 9, 3 प्लस 6 9. याची बघा ह्या टर्म मध्ये 9 पॉवर झाली, यामध्ये 2 प्लस 3 5, याच्यामध्ये 1 प्लस 1 2, इथे 9 आहे, इथे 5 आहे, इथे 2 आहे. मग यातला हायेस्ट कोण रे, 9 येतो. काय येतो, 9. म्हणून डिग्री काय, म्हणून डिग्री ऑफ दिस गिवन पॉलिनॉमियल इज किती, 9. समजलं का रे, as the sum of the power 3 plus 6 is equal to 9, 2 plus 3 is equal to 5 and 1 plus 1 is equal to 2. त्यातले हायेस्ट 9 आहे, म्हणून या पॉलिनॉमियलची डिग्री किती, 9. समजलंय. आता आपण पाहिलं होतं याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये की टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स. आता आपण त्याच्या पॉवरच्या आधारे, डिग्रीच्या आधारे सुद्धा या पॉलिनॉमियलचे टाइप्स काय असतात, त्याचे प्रकार काय असतात हे आपण पाहू. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन डिग्री, बेस्ड ऑन डिग्री. डिग्री पाहून त्याचा प्रकार सांगायचा, बहुपदीचा प्रकार सांगायचा. पहा, दिस इज अ टेप. पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल, पॉलिनॉमियल्स इन वन व्हेरिएबल. 3x minus 1, this is a polynomial. In this polynomial, variable is x, power of x is 1, therefore degree of this polynomial is 1, degree of this polynomial is 1. मग ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते, 1 असते, त्याला म्हणतात लिनियर पॉलिनॉमियल. त्याला काय म्हणतात, लिनियर पॉलिनॉमियल असं म्हटलं. इथे बघा ना, सेकंड पॉलिनॉमियल 7y. इन दिस पॉलिनॉमियल y इज द व्हेरिएबल, power of y is 1, therefore degree of this polynomial is 1, therefore 7y is a linear polynomial. स्टँडर्ड फॉर्म या लिनियर पॉलिनॉमियलचा काय असतो, ax प्लस बी. एक्स हा व्हेरिएबल एकाच टर्मला जोडला, दुसऱ्या टर्मला जोडलेला नाही, कदाचित दुसरी टर्म 0 असू शकतो. हियर ए अँड बी आर द कोइफिशियंट्स. ह्या ए आणि बी ला काय म्हणतात, कोइफिशियंट. ह्या 3x मायनस 1 मध्ये कोइफिशियंट कोणते रे मग, 3 अँड मायनस 1 हे कोइफिशियंट, आणि x हे व्हेरिएबल. त्यातला जो व्हेरिएबलला जोडलेली जे असतो कोइफिशियंट, तो इज नॉट इक्वल टू 0, त्यातला तो 0 असता कामा नये. कोणता प्रकार पहिला, पहिला लिनियर पॉलिनॉमियल हा पहिला प्रकार. सेकंड टाइप बघा, हे ऑब्झर्व करा जरा, 2y स्क्वेअर प्लस y प्लस 1 इन दिस पॉलिनॉमियल. व्हेरिएबल कोणता आहे यातला, y. त्याची पॉवर बघा, या टर्म मध्ये 2 आहे,
या टर्म मध्ये 1 आहे आणि या टर्म मध्ये हा कॉन्स्टंट आहे म्हणजे त्याची पॉवर 0 आहे. मग मला सांगा हायेस्ट पॉवर कोणतरी असलेलं 2, मग त्याची डिग्री किती रे 2. ज्याची डिग्री 1 असते त्याला काय म्हणलंय लिनियर पॉलिनॉमियल. ज्याची डिग्री 2 असते त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. त्याला काय म्हणायचं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ह्याचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो माहिती एक्स वर्ग एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. लिनियरचा काय होतं रे एक्स प्लस बी. त्याचा काय आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. Here A, B, C are coefficients and A is not equal to 0. पुढच्या टर्म मध्ये चालतील पण त्याची डिग्री 2 आहे किंवा ज्याची पॉवर 2 आहे अशी जी टर्म आहे त्याचा कोएफिशियंट 0 असता कामा. हे बघा अजून एक एक्झाम्पल -3x². -3 हा कोएफिशियंट झाला. -3 हा कोएफिशियंट झाला. पण एक्स हा व्हेरिएबल झाला त्याची पॉवर म्हणजे डिग्री किती आहे 2. म्हणून हा सुद्धा काय झाला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. x³ प्लस x² प्लस 2x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 ही एक पॉलिनॉमियल. त्यात हायेस्ट पॉवर किती आहे 3. म्हणून डिग्री किती 3. ज्याची डिग्री 3 असते त्याला काय म्हणतात क्यूबिक पॉलिनॉमियल. डिग्री 1 लिनियर पॉलिनॉमियल, डिग्री 2 क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, डिग्री 3 क्यूबिक पॉलिनॉमियल. ह्याचा स्टँडर्ड फॉर्म काय मग ax³ प्लस bx² प्लस cx प्लस d. बरोबर. हिअर a b c and d आर कोएफिशियंट्स. काय कोएफिशियंट अँड a इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे क्यूब ज्याचा डिग्री 3 आहे असा जो टर्म असते त्याचा कोएफिशियंट हा 0 असता कामा नाही. पुढचा पाठ पहा. स्टँडर्ड फॉर्म, कोएफिशियंट फॉर्म and index form of the polynomial. पहा या ठिकाणी ही एक पॉलिनॉमियल आहे p ऑफ x इज इक्वल टू x मायनस 3x² प्लस 5 प्लस x रेज टू. ही पॉलिनॉमियल हीच पॉलिनॉमियल आपण स्टँडर्ड फॉर्म, कोएफिशियंट फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करू. बघा पहिला स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. स्टँडर्ड फॉर्म आत्ताच पाहिलं. अगोदर मला सांगा या पॉलिनॉमियल मध्ये या पॉलिनॉमियलची हायेस्ट पॉवर किती आहे बघा x रेज टू 1 आहे, x रेज टू 2 आहे, इथे x रेज टू 0 असणार आहे कॉन्स्टंट टर्म आहे आणि x रेज टू 4 आहे. हायेस्ट कोण आहे 4 आहे. मग स्टँडर्ड फॉर्म लिहिताना काय लिहायचं अगोदर x रेज टू 4 लिहायचं, नंतर x रेज टू 3 ची टर्म लिहायची. तर आहे का ह्याच्यात नाही मग लिहायचीच नाही. पुढं x रेज टू 2 ची टर्म लिहायची. लिहू बघा मी लिहितो अगोदर ही टर्म लिहिली हायेस्ट पॉवर. 4 पेक्षा 1 न कमी करा 3 पण ती टर्मच नाही ह्यामध्ये त्यामुळे मी लिहिलेलं नाही. 3 पेक्षा लहान कोण पुन्हा 2 ती टर्म लिहा -3x². त्यापेक्षा लहान कोण x ती लिहिली x आणि लास्ट 5. हा झाला स्टँडर्ड फॉर्म ऑफ दी पॉलिनॉमियल. इंडेक्स फॉर्म लिहू आपण ह्याचा. इंडेक्स फॉर्म मध्ये काय करायचंय हेच लिहायचंय पण ह्याच्यामध्ये पाहिलं आपण 4 ची टर्म रेज टू 4 लिहिलाय, रेज टू 3 ची टर्म आहे का यात नाही. का नाही रे कारण त्याचा कोएफिशियंट 0 असला पाहिजे म्हणून ती नाही. फक्त ती टर्म यात ऍड करायची. पहिले आहे तशी मधली काय लिहायची प्लस 0x³ असले लिहू आपण. लिहिलं x रेज टू 4 तशी x³ ची टर्म यात नाही. का नाही तर कदाचित त्याचा कोएफिशियंट 0 आहे म्हणून नाही. म्हणून इथे 0x³ मायनस पुन्हा आहे तसं पुढचं -3x² प्लस x प्लस 5. बरोबर. हा झाला इंडेक्स फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल. पहिला स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म मध्ये फक्त त्याच्या पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डरनं फक्त प्रत्येक टर्म लिहायचे.
इंडेक्स फॉर्म मध्ये सुद्धा डिसेंडिंग ऑर्डरनच प्रत्येक टर्म लिहायची, पण जी टर्म त्यामध्ये उपलब्ध नाही, जी टर्म ऑप्शंट आहे, ती टर्म 0 हा कोइफिशियंट टाकून त्या ठिकाणी लिहायची. कोइफिशियंट फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल. याचे कोइफिशियंट लिहायचे सिरियली ब्रॅकेट मध्ये लिहायचे. हायेस्ट कोण आहे x⁴, त्याचा कोइफिशियंट किती आहे 1, याचा कोइफिशियंट 0, -3, 1, 5 हे कॉमा देऊन लिहायचे. काय करायचे कॉमा. बघा ब्रॅकेटमध्ये x⁴ चा कोइफिशियंट 1, x⁴ चा कोइफिशियंट 0, x² चा कोइफिशियंट -3, x चा कोइफिशियंट 1, 5 चा कोइफिशियंट 5. अगोदर दिलेली पॉलिनॉमियल इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिल्याशिवाय तुम्ही हे लिहू शकत नाही. लक्षात. आता या ठिकाणी बघा x⁴ डिग्री किती आहे रे 4 आहे. डिग्री 4 असताना या ठिकाणी कोइफिशियंट किती आहेत बघा 1, 2, 3, 4, 5. त्यापेक्षा एक कोइफिशियंट या ठिकाणी जास्त असतो. लक्षात ठेवा. समजले का हे कसं लिहिलं. x⁴ चा कोइफिशियंट 1, x³ चा कोइफिशियंट 0, x² चा कोइफिशियंट -3, x चा 1 आणि 5 चा 5. या प्रत्येकामध्ये कॉमा टाकायचा, ब्रॅकेट टाकायचा, म्हणतात कोइफिशियंट फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल. कोणती पॉलिनॉमियल आहे? हीच पॉलिनॉमियल. हीच पॉलिनॉमियल आपण 3 प्रकार लिहिली. एक स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिली, दुसरं इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिली, तिसरं कोइफिशियंट फॉर्म मध्ये. पण याची डिग्री आपल्याला माहिती आहे. किती आहे डिग्री? हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री किती आहे 4. म्हणून डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 4. समजलंय. तर आतापर्यंत आपण जे पाहिलं काय काय पाहिलं रे? टाइप्स ऑफ द पॉलिनॉमियल, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल, आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं स्टँडर्ड फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल, कोइफिशियंट फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल आणि इंडेक्स फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल. हे सगळं आपण पाहिलं. त्या सगळ्यांचा विचार करून प्रॅक्टिसचे 3.1 मधील उदाहरणे आपल्याला सोडवायची आहेत. समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पहा आणि समजावून देण्याचा प्रयत्न करा. पहिलाच व्हिडिओ आहे आपला या चॅप्टरवरचा, त्यामुळं या चॅप्टरचा पहिला व्हिडिओ जर तुम्हाला समजला तरच पुढच्या व्हिडिओमधला तुम्हाला भाग समजणार आहे, अन्यथा समजणार नाही. पण व्हिडिओ पुन्हा पहा, पुन्हा समजावून घेण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओना शेअर करा आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा.